Okay. Now students, it's very my pleasure to teach this part. It's always have a great pleasure to teach this part. It is a love for me and I hope you will understand this concept. IC engine, the very first working that we are learning today is the working of 4-stroke petrol engine. 4-stroke petrol engine कसं ऑपरेट होतं, काय ऑपरेट होतं, आपल्याला त्याचे लागणारे सगळे जे पार्ट्स आहेत कसे मिळतात, त्यानंतर त्याची आपण इंट्रोडक्शन बघितली वेगवेगळ्या पोझिशन्सची. आपण ज्या मागच्या स्लाइड्समध्ये बघितलं की प्रत्येक इंजिनचे महत्त्वाचे पार्ट्स काय आहेत. मग या सगळ्या पार्टची असेंब्ली करून ऑपरेशन्स ॲक्च्युली कसे होतात हे तुम्ही आता बघणार आहात. आणि त्यासाठीच आपण हे आता मी डायग्राम काढलेली आहे. आय हॅव ड्रॉन दिस ऑल डायग्राम्स इनिशियली. हाऊ टू ड्रॉ द डायग्राम्स आय विल टेल यू इन द लेटर टाइम. पण डायग्राम्स मी स्पष्ट सांगेन की आता जो तुमचा भाग असेल याच्यात जेवढ्या सुंदर तुम्ही डायग्राम काढाल तेवढा जास्त तुम्हाला बेनिफिट मिळेल. बिकॉज डायग्राम इंडिकेट्स युअर नॉलेज आणि त्या डायग्रामवरून तुम्ही डिस्क्रिप्शन लिहिणार आहात. मी आता जे तुम्हाला शिकवणार आहे हे डिक्टो वर्डिंग जवळपास तुम्हाला त्या आपल्या नोट्समध्ये सापडतं. सो एक एक शब्दांची आता ओळख करून घेतो. वर्किंग ऑफ 4-स्ट्रोक. 4-स्ट्रोक म्हणजे काय, तर ही संपूर्ण पॉवर पूर्ण करण्यासाठी किंवा ही संपूर्ण इंजिनची सायकल पूर्ण करण्यासाठी आपल्याला 4 स्ट्रोक्स ऑफ द पिस्टन पूर्ण करायचे आहेत. एक स्ट्रोक कसा काउंट येईल, तर टॉप डेड सेंटर पोझिशन TDC पासून BDC पर्यंत येण्यासाठी जी काही तुमचा एक पिस्टन लेंथ ट्रॅव्हल करेल त्याला काय म्हणता येईल, एक स्ट्रोक. मग इथे जर म्हटलं तर इथून इथं येताना एक स्ट्रोक, परत BDC कडून TDC कडे जाताना दुसरा स्ट्रोक, परत TDC कडून BDC बॉटम डेड सेंटर पोझिशन कडे येताना तिसरा स्ट्रोक आणि परत BDC पासून TDC कडे जाताना चौथा. असे 4 स्ट्रोक होतात. याला दुसरं वर्डिंग असं आहे की हे सगळे स्ट्रोक पूर्ण होताना आपला जो इथे क्रँक आहे, मी त्याची रोटेशनल मुवमेंट दाखवून ठेवतोय. हा जो क्रँक आहे हा क्रँक 2 रिव्होल्युशन्स मध्ये ही सायकल पूर्ण करतो. मीन्स वर्किंग ऑफ 4-स्ट्रोक पेट्रोल इंजिन, I will say 4-stroke petrol engine, we will add the word later on. Working of 4-stroke engines is completed in 4 strokes of the piston or 2 revolutions of the crankshaft. म्हणजे साधारणपणे 720 डिग्री मध्ये आपण जेव्हा क्रँक फिरवतो तेव्हा 4-स्ट्रोक इंजिनची एक सायकल पूर्ण होते. एका स्ट्रोकला साधारणपणे 180 डिग्री आपण हे पूर्ण करतो. मग आता मी जी बोर्डवरती डायग्राम काढली ती पेट्रोल इंजिनसाठी आहे. पेट्रोल इंजिनची डायग्राम म्हणजे सर कसं ओळखायचं हे पेट्रोल इंजिन आहे, तर लक्षात घ्या सगळ्यात जो महत्वाचा पार्ट पेट्रोल इंजिन मध्ये आहे तो महत्वाचा पार्ट हा स्पार्क प्लगचा असतो. मी इथं तो शार्प पॉइंटरनं मुद्दाम दाखवून ठेवतो. याला मी नाव देतो SP. सेकंड स्लाइड मध्ये देतोय कारण जिथं नाही तर थर्ड मध्येच देईन मी. आणि प्रत्येक जे आपण शॉर्ट नाव लिहितोय त्याचं मेन नाव मी इथं खाली डायग्रामच्या बॉटमला ठेवलेलं असेल. दिस इज SP. SP मीन्स स्पार्क प्लग. पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन मधला तुम्हाला आता नंतरचे डिफरन्सेस आहेत. त्यातला पहिला डिफरन्स, पेट्रोल इंजिन मध्ये स्पार्क प्लग असतो, डिझेल इंजिन मध्ये स्पार्क प्लगचा वापर केला जात नाही. मग सर तिथं काय असतं, तिथं आल्यावर मी सांगेन. आपण नंतर ते इंटरेस्ट ठेवतोय मुद्दाम. मग हा स्पार्क प्लग इथं पण आहे, सगळ्या 4 ठिकाणी असेल. तो काय असा एकदम येत नाही मधूनच, मग तो दाखवून ठेवतो तुम्हाला. दिस इज द स्पार्क प्लग. हा स्पार्क प्लग कसा ऑपरेट होतो, तर साधारणपणे मॅग्नेटिक इग्निशन वगैरे असे जे प्रकार आहेत त्या स्विचेसद्वारे तो ऑपरेट होत असतो. टायमिंग असतं त्याचंही. साधारणपणे हा ऑपरेट होताना 21,000 व्होल्टच्या आसपास तिथं व्होल्टेज डेव्हलप होतं. स्पार्क प्लग डेव्हलप होणं किंवा स्पार्क प्लग ऑपरेट करणं हे साधारणपणे तुम्ही कम्पेअर करू शकता. जी वीज पडते आकाशातून जमिनीवर, जी वीज पडते त्याचं व्होल्टेज हे साधारणपणे 28,000 व्होल्टच्या आसपास असतं. म्हणजे विचार करा तेवढ्या अमाऊंटचा आपण व्होल्टेज जर इथे डेव्हलप करत असू स्पार्क,
ती स्पार्क म्हणतो मी, त्या व्होल्टेजचा जो स्पार्क असेल तो साधारणपणे 28,000 व्होल्टच्या 21,000 व्होल्टच्या आसपास तो राहतो. 12,000 ते 21,000 व्होल्ट अशी त्याची रेंज आहे. मग हा स्पार्क प्लग तिथं सगळीकडे प्रेझेंट असेल. आणि याशिवाय त्या इंजिनला सप्लाय करण्यासाठी जो व्हॉल्व्ह गरजेचा आहे तो व्हॉल्व्ह सक्शन व्हॉल्व्ह किंवा इनलेट व्हॉल्व्ह असतो. मी इथं हे सगळे व्हॉल्व्ह रिप्रेझेंट करत चाललोय. त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोझिशन प्रमाणे मी प्रत्येक वेळी एक एक हा व्हॉल्व्ह प्रत्येक सायकलमध्ये ऑपरेट दाखवत जाईन. IV म्हणतील, SV म्हणतील. IV अर्थ इनलेट व्हॉल्व्ह. तिथं कुठलीही नावं लिहायला जायचं नाही शक्यतो. आणि जसा इनलेट व्हॉल्व्ह आहे, ह्याचा पर्पज काय इनलेट व्हॉल्व्हचं, तर जसं मी काल सांगितलं होतं की आपल्या इम्पॉर्टंट पार्ट्समध्ये की इनलेट व्हॉल्व्हचा पर्पज एकच असतो, फ्रेश चार्ज ऑफ एअर याच्यातून आपल्याला सप्लाय करायचा आहे. पेट्रोल इंजिनमध्ये फ्रेश चार्ज ऑफ एअर अँड पेट्रोल. In case of petrol engines, air and petrol mixture is properly prepared in a homogeneous manner in the carburetor. कार्बोरेटर मध्ये त्याचं होमोजिनियस जे काही मिक्सचर असेल ॲज पर द रिक्वायरमेंट ते प्रिपेअर केलं जाईल आणि त्यानंतर ते मिक्सचर इनटेक मॅनिफोल्ड थ्रू इनलेट व्हॉल्व्ह पर्यंत पोहोचवलं जाईल. हा व्हॉल्व्ह सर ओपन कसा होतो याला सांगायला लागतं का ओपन हो म्हणून? नाही. तर हे व्हॉल्व्ह थ्रू द स्प्रिंग टॅपेट मेकॅनिझम मधनं किंवा पॉपेट मेकॅनिझम मधनं कॅमशाफ्ट थ्रू ड्राईव्ह केलेले असतात. याची मेकॅनिझम आपण इथे दाखवू शकत नाही. ती मेकॅनिझम तुम्हाला ॲनिमेशनद्वारे मी नंतर तुम्हाला दाखवेन. ॲनिमेशनद्वारे किंवा एखाद्या डायग्रामद्वारे तुम्हाला दाखवेन. इथं त्याची गरज नाहीये. हा व्हॉल्व्ह ऑपरेट होताना इथं मागे स्प्रिंग असेल. ही स्प्रिंग कॅमशाफ्टद्वारे ऑपरेट केली जाते, कॅमशाफ्ट आणि पॉपेट व्हॉल्व्ह. जसा तो कॅम फॉलोअर तुम्ही जो मागच्या वर्षी थेरी ऑफ मशीनमध्ये ड्रॉइंग केलेला आहे त्याचा जो काही राईज, ड्वेल आणि फॉल त्या पद्धतीनं राईज झाला की हा ओपन, ड्वेल म्हणजे ओपन राहणे आणि फॉल म्हणजे परत बंद करणे. अशा मेकॅनिझमनं हा इनलेट व्हॉल्व्ह ऑपरेट होतो. जसा इनलेट व्हॉल्व्ह आहे तसाच इथं अजून एक व्हॉल्व्ह येतो ज्याला एक्झॉस्ट व्हॉल्व्ह म्हणतात. बघू शकता इथे हा एक्झॉस्ट व्हॉल्व्ह, हा आहे EV. EVचा अर्थ एक्झॉस्ट व्हॉल्व्ह. तुमचे जे 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिनचे जे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत ते मी इथं पूर्ण केले. आता आपण याच्या ऑपरेशन्सकडे येऊ किंवा अजून काही पार्ट जे आपण काल बघितले होते. ही बाहेरची जी बॉडी आहे याला आपण सिलेंडर म्हणतोय. दिस पार्ट इज कॉल्ड एज सिलेंडर. आतला जो पार्ट आहे हा सिलेंडर मी विथ लायनरच कव्हर अप केलेला आहे. आतला जो सिलेंडरच्या आतला हा जो पार्ट आहे याला म्हटलं जाईल पिस्टन. दिस इज कॉल्ड एज पिस्टन, PISTON. हे मी जे त्याच्यासोबत वर दाखवले या त्याच्या रिंग्स आहेत. सो पिस्टन विथ पिस्टन रिंग्स तुम्ही कन्सिडर करू शकता. लाईनद्वारे जे रिप्रेझेंट केलेलं आहे दॅट इज नथिंग बट कनेक्टिंग रॉड. दिस इज कनेक्टिंग रॉड हिअर ऑल्सो. आणि हा जो सेक्शन तुम्हाला सगळ्या शेवटी दिसतोय हॅच केलेला एक सेक्शन, दिस इज क्रँकशाफ्ट. याला सगळ्या सिलेंडरचे क्रँकशाफ्ट केलेले असतील. आपण एका सिलेंडरमध्ये होणारी प्रोसेस बघत चाललोय. तुम्हाला असं वाटेल की सरांनी 4 सिलेंडर 4 सिलेंडरचं इंजिन काढले. सॉरी, एक सिलेंडरमध्ये होणारी प्रोसेस, मग हीच प्रोसेस बाकीच्या राहिलेल्या सिलेंडरमध्ये होत जाते. हीच नावं सगळीकडे परत आहेत. परत देऊ नका. सुरुवातीला दिली इनफ आहेत. पोझिशन्स क्लिअर आउट करतो. सगळ्यात वरती पोझिशन कुठली आली? TDC. सगळ्यात खालची पोझिशन कुठली आली? BDC. TDC फॉर टॉप डेड सेंटर, BDC फॉर बॉटम डेड सेंटर. आता सर वर्किंग आम्ही कसं लिहू? तर पहिलं वाक्य तुमचं तयार होतं. इन केस ऑफ वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन,
entire cycle is completed by the 4 strokes of the piston or with 2 revolutions of the crankshaft. In this case, petrol engine uses mixture of petrol and air as a suction charge. जो काही आपण इनिशियली इनलेट वॉल्व मधनं इंजिन मध्ये सक करतो त्याला चार्ज म्हटलं जातं. पेट्रोल इंजिन युजेस द मिक्सचर ऑफ एअर अँड पेट्रोल ड्युरिंग द सक्शन स्ट्रोक. पहिला महत्वाचा पॉइंट. सेकंडली, इट युजेस अ स्पार्क प्लग which is used to ignite that charge, and these 4 strokes are, the first stroke is suction stroke, second stroke is compression, the third stroke is power or expansion, and the fourth one is exhaust. The strokes will be completed with the clockwise rotation of the crank. This is clockwise, this is also clockwise, this is also clockwise, this is also clockwise. All the crank should be of same length. Everywhere the same length should be present of crank. All the 4 cylinders should be exact same. All the 4 pistons should be exact same. Even the length. A simple proportion, the crank, whatever length you will take it, connecting rod should be approximately 2 times of it. Approximately. It is a freehand sketch. हे सगळं करताना फ्रीहँड स्केचनं करायचंय. इथं जर तुम्ही पट्टी पेन्सिल वापरत बसलात 2 तास डायग्राम काढण्यातच जातील. म्हणून ही डायग्राम प्रॅक्टिस करत बसायची. आणि ही प्रॅक्टिस कुठं चांगली होईल फ्रीहँड स्केचमध्ये, ग्राफ पेपर घ्यायचे आणि ग्राफ पेपरवर काढायची. एकदा तुम्ही ग्राफ पेपरवरती डायग्राम काढायला घेतलीत की नाही, एक क्वाड्रंटला एक, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये दुसरी, तिसऱ्या, चौथ्या, तर ही डायग्राम अत्यंत चांगल्या पद्धतीने बनते, सिमेट्रिकल येते. सो आय विल स्टार्ट विथ द वर्किंग. सगळ्यात पहिला स्ट्रोक आपण बघूया. मी मुद्दाम पहिल्यांदा इंग्लिशमध्ये सांगतोय आणि परत तो स्ट्रोक मराठीत सांगेन. द फर्स्ट स्ट्रोक, सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोक स्टार्ट्स विथ द इनलेट valve keeping open and exhaust valve being closed. During suction stroke, inlet valve is open, exhaust valve is closed. Piston is initially at TDC. As the piston moves down, vacuum is created inside the cylinder, as a result of which pressure falls inside the cylinder, so that fresh charge of petrol and air mixture will enter into the cylinder. This process continues up to the piston reaches BDC. This process continues up to the piston reaches BDC. After once the piston reaches the BDC, then beginning of compression stroke will start. मी पहिला स्ट्रोक मराठीत सांगतो. ड्युरिंग द सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोक म्हणजे काय? ज्या स्ट्रोक मध्ये आपण पेट्रोल आणि एअरचं मिक्सचर हे आपण सिलेंडरच्या आत घेतो. एअर का घ्यायची सर त्यासोबत? कारण एअर मध्ये काय असतो? ऑक्सिजन. ऑक्सिजन शिवाय कंबशन जगात होऊ शकत नाही. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही सक्शन स्ट्रोकची सुरुवात करता, पिस्टन कुठे असणार आहे? टीडीसीला. इनलेट व्हॉल्व काय असणार आहे? ओपन असेल. एक्झॉस्ट व्हॉल्व काय असेल? क्लोज असेल. जसा पिस्टन खाली सरकेल तसा सिलेंडरच्या आतला प्रेशर काय होणार आहे? फॉल होईल. सिलेंडरच्या आतला प्रेशर फॉल झाला की अल्टिमेटली जो काही आत असणार त्या इनलेट व्हॉल्वच्या मागे असणारा मॅनिफोल्ड, तिथून फ्रेश चार्ज ऑफ पेट्रोल अँड एअर विल एंटर इनटू द सिलेंडर. तिथून तो बरोबर सिलेंडरच्या आत येईल.
ही प्रोसेस कुठपर्यंत चालू राहते? जोपर्यंत पिस्टन बीडीसीला येऊन थांबत नाही तोपर्यंत. एकदा का तो बीडीसीला येऊन थांबला की त्यानंतर तुमचा पुढचा स्ट्रोक सुरू होतो, जो आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक. कॉम्प्रेशन स्ट्रोकला काय होतं, जसा हा पिस्टन बीडीसी पासून वर उचलतो तसा इमिजिएटली सक्शन वॉल्व बंद होतो. सक्शन वॉल्व किंवा इनलेट वॉल्व हा काय होतो, बंद होतो. एक्झॉस्ट वॉल्व तर ऑलरेडी बंद आहे. एक्झॉस्ट वॉल्व फक्त शेवटच्या स्ट्रोकला म्हणजे एक्झॉस्ट स्ट्रोकला उघडायचा आहे. मुद्दाम तुम्हाला वॉलच्या पोझिशन्स मी सेपरेटली करून दाखवतोय, त्या डोळ्यामध्ये इमॅजिनेशनला असू द्यात. दिस इज exhaust valve. So beginning of compression stroke, second stroke. During the compression stroke, both inlet valve and exhaust valves are closed. Piston now moves up inside the cylinder from BDC to TDC. While doing it so, it compresses the mixture of petrol and air. This is the presence of charge here. It gets compressed. चार्ज मी मगाशीच सांगितलं, चार्ज म्हणजे काय तर मिक्सचर. आपण जो सक्शन वॉल्व मध्ये सक करतो त्याला चार्ज म्हटलं जातं. ऑलरेडी ह्याचा प्रेशर कमी असतो सिलेंडरच्या आत आल्यामुळं, त्यामुळे आपल्याला हाय प्रेशरला न्यायला लागतं. का न्यायचं तर जेवढा त्याचा प्रेशर जास्त होईल तेवढं त्याचं इग्निशन आणि त्यानंतर त्याचा इफेक्ट पण जास्त मिळतो. सो तुमचा दुसरा स्ट्रोक इथं पूर्ण होतो बऱ्यापैकी. त्याच्यानंतर जेव्हा तो टीडीसीला पोहोचतो, जसा हा पिस्टन वर जातो 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 आणि जस्ट बिफोर ही जी टीडीसी लेवल मी इथं डॉटेड लाईन दाखवतो, जस्ट बिफोर पिस्टन रिचेस टीडीसी, या टीडीसी लेवलच्या किंचित अलीकडं स्पार्क प्लग मधनं स्पार्क पडतो. स्पार्क प्लग मधनं एक स्पार्क डेव्हलप होईल. जसा इथे तो स्पार्क डेव्हलप होईल तसा तुमचा पुढचा स्ट्रोक सुरू होतो, जो स्ट्रोक आहे पॉवर किंवा एक्सपान्शन स्ट्रोक. आपल्याला इंजिन मधनं पॉवर मिळवायची आहे. ती पॉवर मिळवत असताना सगळ्यात महत्वाचा जो भाग असेल तो हाच आहे. दिस इज इनलेट वॉल्व and this is the exhaust valve. As you can see, just before the end of compression stroke, spark is ignited from the spark plug, or a high voltage spark takes place across the terminus of spark plug, which ignites this mixture. हा जो चार्ज आहे तो इथून स्पार्क आला की लगेच इग्नाइट होतो. आणि त्या केसमध्ये पिस्टन टीडीसीला असल्यामुळं इथं मोठा एक प्रकारचा एक्सप्लोजन झाल्याची स्थिती निर्माण होते. मिक्सचर काय होतं, बर्न व्हायला सुरुवात होतं, इग्नाइट होतं. जसा इथे स्पेस अत्यंत कमी असल्यामुळं हाय प्रेशर जेव्हा तुम्ही कंबशन करता, अल्टिमेटली हा संपूर्ण कंबशन पिस्टनला खाली ढकलतो. मीन्स ड्युरिंग द पॉवर स्ट्रोक both the valves, inlet valve and exhaust valve, both valves are closed. The mixture ignites due to the spark across the spark plug, and it forces the piston to the back to the BDC. Means in this case piston starts traveling in the downside, and with this condition we will get the power. The piston transmits its power to connecting rod, from connecting rod it transmits to crank and to the crankshaft. The excess power of this stroke is stored by
फ्लायव्हील. बऱ्याच जणांना प्रश्न असतो सर मग एक फिरवतो कोण, सक्शन स्ट्रोकला कोण फिरवतं? तर तुमची जी स्टार्टर मोटर असते त्यावेळी मोटर ही पहिल्यांदा पहिला सक्शन स्ट्रोक पाडायला मदत करते. सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक आणि पहिला पॉवर स्ट्रोक पडला की तुमची जी मोटर असते ती बरोबर स्टार्टरच्या याच्यातनं बाहेर पडते आणि मग तुमचा क्रँक फिरायला सुरुवात होते. एकदा क्रँक फिरायला सुरुवात झाली की त्यानंतर इंजिनमधून येणारी पॉवर ही फ्लायव्हील स्टोअर करतं आणि ते बाय डिफॉल्ट प्रत्येक स्ट्रोकला ती एनर्जी डिस्ट्रीब्यूट करत जातं. म्हणून हा एक क्वेश्चन काहींच्या डोक्यात येतो की सर तुम्ही मस्त सांगताय की पिस्टन स्टार्ट्स मुव्हिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन, हे कोण करतं? तर याचंच उत्तर मी सांगतोय की सुरुवातीला जसा तुम्ही स्टार्टर देता इलेक्ट्रिक मोटर क्रँकशाफ्टला फिरवते. जसा इंजिनचा पहिला पॉवर स्ट्रोक पडतो तसा बरोबर स्टार्टर तुमचा सेपरेट होतो. स्टार्टर तुमचा त्या इलेक्ट्रिक कनेक्शनपासून सेपरेट झाला की मग तुमचं इंजिन रन व्हायला सुरुवात होते. याचं सर डिस्क्रिप्शन कसं लिहायचं इंग्लिशमध्ये? नीट ऐका. ड्युरिंग द पॉवर ऑर एक्सपान्शन स्ट्रोक both the valves are closed. Due to the spark across the spark plug, the high pressurized charge gets ignited, and with this high pressure ignition it forces the piston from top dead center position to bottom dead center position. The power is transmitted from piston to connecting rod to the crank and then to the crankshaft. Excess power is stored in the flywheel. As the piston moves towards BDC, just before the end of BDC, or I will say just before the piston reaches BDC, not end, just before the piston reaches BDC, exhaust valve opens. So in the last stroke, exhaust valve opens. This is the open exhaust valve. Now you can see. Now what is the use of exhaust valve? Why sir it is provided? Let me tell you. Once the mixture is ignited, remaining after giving out their thermal energy, there will be only gases remaining. Those are flue gases. इथं फक्त flue gases राहतात शिल्लक. My flue gases उपयोग काय? What is the use of these flue gases? Nothing. Then they have to be removed. हे सगळे फ्ल्यू गॅस आपल्याला सिलेंडरमधून बाहेर काढणं गरजेचं असतं. जर आम्ही काढले नाही तर नवीन चार्ज येऊ शकणार नाही. म्हणून हे फ्ल्यू गॅसेस आपल्याला फोर्स आउट करायला लागतात. मग हे फोर्स करण्याचं काम पिस्टनचं असतं. हा पिस्टन जसा बीडीसी पासून बॉटम डेड सेंटर पोझिशन पासून वर सरकतो त्या केसमध्ये इनलेट व्हॉल्व हा बंदच राहणार आहे. इनलेट व्हॉल्वला काहीही ओपन करायचं नाही. Inlet valve will be closed. The rising piston from BDC to TDC forces the exhaust gases to come out of the cylinder, which are then taken to the silencer system and exhaust systems. These are the exhaust gases. This is the exhaust valve. Important is to have the arrows which indicate the movement. Initially from top dead center to bottom dead center. Second, bottom dead center to top dead center. Third, top dead center to bottom dead. Fourth, bottom dead center to top dead. In all the cases, you must have the proper positioning of all the valves. सगळीकडे तुमचे व्हॉल्व पोझिशन्स हे प्रॉपर दिसलेच पाहिजेत. ते नीट असल्याशिवाय प्रॉपर काही होऊ शकत नाही. हा व्हॉल्व कोण उघडतं सर? जसं मी सांगितलं की पॉपेट व्हॉल्व मेकॅनिझम्स, ज्यांना स्प्रिंग ऑपरेटेड व्हॉल्व जसं म्हटलं जातं, ते व्हॉल्व्स थ्रू द कॅमशाफ्ट ऑपरेट केले जातात. सर कॅमशाफ्ट काय असतो? तर मागच्या वर्षी जो तुम्ही थेरी ऑफ मशीन्स मध्ये कॅम प्रोफाईल ड्रॉइंग केलेला असतो तसे त्याचे कॅम्स इथं आपल्याला ऑपरेशन्सला लागतात. अशा पद्धतीनं 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिनचं वर्किंग संपतं. मी मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो परत एकदा, सगळ्यांनी नीट ऐका शांतपणे. 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिन मध्ये आपण पेट्रोल आणि एअरचं मिक्सचर वापरतो.
ही संपूर्ण सायकल पूर्ण होताना आपल्याला 4 स्ट्रोक्स ऑफ द पिस्टन किंवा 2 रिव्होल्युशन्स ऑफ क्रँकशाफ्ट लागतात. त्याचे पार्ट्स मी बोर्डवरती लिहिलेत. पेट्रोल इंजिनमध्ये काय असतो? पहिला सगळ्यात महत्वाचा स्पार्क प्लग. एसपीचा अर्थ मी स्पार्क प्लग लिहिलेला आहे. इनलेट व्हॉल्व्ह, एक्झॉस्ट व्हॉल्व्ह. इनलेट व्हॉल्व्ह सक्शन व्हॉल्व्ह असे म्हटलं जातं. 4 स्ट्रोक कुठलेत? द 4 स्ट्रोक्स आर सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन, पॉवर और एक्सपान्शन स्ट्रोक अँड 4th वन इज एक्झॉस्ट स्ट्रोक. आयुष्यात कधीही तुम्हाला कुठेही इंटरव्ह्यूला जर विचारलं की आम्हाला 4 स्ट्रोक इंजिनचे स्ट्रोक सांगा, तर हे सिक्वेन्समध्ये सांगायचे. सक्शन नंतर मला सर पॉवर आठवला म्हणून मी तो सांगितला, असा गाडोपणा करू नका, इंजिनियर नसतो तो. मग आता याचं वर्किंग. सुरुवातीला टीडीसी ला पिस्टन असेल, पिस्टन टीडीसी ला असताना इनलेट व्हॉल्व्ह ओपन असेल, एक्झॉस्ट व्हॉल्व्ह क्लोज असेल. जसा पिस्टन हा खाली येईल, आतला सिलेंडरच्या आतील प्रेशर कमी होतो. अल्टिमेटली इथला प्रेशर कमी झाला की आपल्याकडे कार्बोरेटरमध्ये तयार असणारं एअर फ्युएल मिक्सचर थ्रू द नोझल इथं आत एंटर करतं. हे अत्यंत फाईन स्प्रेमध्ये साधारणपणे मिक्सचर आत इंजेक्ट केलं जातं. फ्युएल इंजेक्शन नोझल किंवा साधारणपणे नोझलचा वापर त्याच्यात थोडाफार केला जातो. ही प्रोसेस कुठपर्यंत कंटिन्यू राहते? जसा पिस्टन बीडीसीला पोहोचतो तोपर्यंत. सक्शन स्ट्रोक मी इंग्लिशमध्ये परत सांगतोय, नीट ऐका. ड्युरिंग द सक्शन स्ट्रोक इनलेट व्हॉल्व्ह इज ओपन, exhaust valve is closed. Initially piston is at TDC. As it moves down to the BDC, vacuum is created which allows the fresh charge of petrol and air mixture to enter into the cylinder. This process continues up to the piston reaches BDC. दुसरा स्ट्रोक कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळी पिस्टन बीडीसी पासून टीडीसी कडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यावरती संपूर्णपणे आपण आत घेतलेला चार्ज असेल. जसा पिस्टन बीडीसी पासून टीडीसी कडे जायचा प्रयत्न करतो, सुरुवात करतो अप जायला, इनलेट व्हॉल्व्ह इमिजिएटली बंद होतो. म्हणजे सिलेंडर पूर्ण पॅक झाल्यामुळे ऑब्व्हियसली रायझिंग पिस्टन काय करणार आहे? जो काही चार्ज आपण घेतलाय त्याला काय करणार? कॉम्प्रेस. जस्ट टीडीसीला पोहोचण्याच्या अगोदर स्पार्क प्लग मधनं बरोबर एक स्पार्क पडेल. ती साधारणपणे 21,000 व्होल्टच्या आसपास, 21,000 ते 28,000 व्होल्ट किंवा 12,000 पासून ती रेंज आहे. तेवढा व्होल्टचा एक स्पार्क पडला की इथं इग्निशन सुरू. इग्निशन सुरू झालं की तुमचा पॉवर स्ट्रोक सुरू होतो लगेच. इंग्लिशमध्ये कसा लिहायचं? ड्युरिंग द कॉम्प्रेशन स्ट्रोक बोथ द व्हॉल्व्हज आर क्लोज्ड. ॲज द पिस्टन मूव्स फ्रॉम बीडीसी टू टीडीसी, इनलेट व्हॉल्व्ह क्लोजेस. रायझिंग पिस्टन compresses the charge taken in. As the piston moves up, it increases the pressure of charge. Just before the piston reaches TDC, spark from the spark plug ignites the mixture. तीसरा stroke, power or expansion stroke. Both valves are closed. Due to the ignition from the spark, high pressure gases force the piston down. As a result, power is developed which is transmitted from piston, connecting rod, crank to the crankshaft. Excess power is stored in the flywheel which is distributed during the remaining 3 strokes. This process continues as the piston moves towards BDC. मराठीमध्ये ऐकायचं असेल, पॉवर किंवा एक्सपान्शन स्ट्रोकच्या वेळी दोन्ही वॉल्व बंद असतात. स्पार्क प्लग मधनं जे स्पार्क पडलीये त्याच्यामुळे जे फ्युएल इग्नाइट होत आहे ते हाय प्रेशर हाय टेम्परेचरचं असल्यामुळे पिस्टनला खाली ढकलण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे जी काही इग्निशन मधून निघणारी पॉवर असेल ती डायरेक्टली तुम्हाला कुठे मिळणार आहे? पहिल्यांदा पिस्टन, पिस्टन कडून कनेक्टिंग रॉड, क्रँक आणि सगळ्या शेवटी क्रँकशाफ्ट. एक्सेस पॉवर फ्लायव्हील मध्ये स्टोअर करून बाकीच्या 3 स्ट्रोकच्या वेळी डिस्ट्रीब्यूट केली जाईल आणि त्यानंतर शेवटचा स्ट्रोक जो तुमचा आहे एक्झॉस्ट स्ट्रोक. एक्झॉस्ट व्हॉल्व्ह कधी ओपन होतो लक्षात घ्या. एक्झॉस्ट व्हॉल्व्ह हा फक्त पिस्टन जसा पॉवर स्ट्रोकच्या एंडला बीडीसीला पोहोचण्याच्या अगोदर एक्झॉस्ट व्हॉल्व्ह ओपन होईल. मग चौथ्या प्रोसेसमध्ये आपण येऊ एक्झॉस्ट स्ट्रोक. ड्युरिंग द एक्झॉस्ट स्ट्रोक, एक्झॉस्ट व्हॉल्व्ह इज ओपन, इनलेट व्हॉल्व्ह इज क्लोज्ड. रायझिंग पिस्टन नाउ फोर्सेस फ्ल्यू गॅसेस टू लिव्ह द इंजिन सिलेंडर. As they are useless because of the power stroke, their entire power is some part of their power is utilized by engine. They have to be removed. The process of removing exhaust gases is called scavenging. जी तुम्ही इंजिन मधनं जे काही एक्झॉस्ट गॅस बाहेर काढता त्या सगळ्या प्रोसेसला स्कॅव्हेंजिंग म्हटलं जातं. ही ती प्रोसेस आहे.
अशा पद्धतीनं तुम्हाला या संपूर्ण एक्झॉस्ट स्ट्रोक किंवा हे 4 स्ट्रोक्स ऑफ द सिलेंडर आहेत किंवा आयसी इंजिन्स आहेत हे तुम्हाला कळतात. हे पेट्रोल इंजिनसाठी आहे. जवळपास हे जर कळलं असेल डिझेल इंजिनमध्ये या 2 स्ट्रोकचं फक्त जरा डिस्क्रिप्शन बदलतं, इथं वर्डिंग बदलतं, पार्ट बदलतो, इथला स्ट्रोक जवळपास सेमच राहतो. त्यामुळे तुम्हाला 4 स्ट्रोक डिझेल इंजिनचा एक पूर्ण डिस्क्रिप्शन फॅक्टर इथं सेम दिसतो एक्झॉस्ट स्ट्रोकचा, काही फरक नाही. इथे थोडेफार चेंजेस असतात, बाकी वर्डिंग सेम राहतं. इथला चार्ज मी जसं सांगितलं की इथे चार्ज म्हणजे काय असतो, एअर आणि पेट्रोल याचं मिक्सचर. ही डायग्राम कशी काढायची आहे नीट लक्षात घ्या. तुमच्या वहीमध्ये जी स्पेस आहे, एक व्हर्टिकल लाईन, त्याच्यापासून काही डिस्टन्सवर सेंटर लाईन, जेवढा स्पेस इथं असेल तेवढा स्पेस पलीकडे ठेवून अजून एक लाईन, म्हणजे सेंटर लाईन, व्हर्टिकल सेंटर लाईनला सिमेट्रिकल काढायची डायग्राम. त्यानंतर त्याला बरोबर पॅरलल लाईन्स आणि ही अशी डायग्राम विथ द लायनर संपते. ही डायग्राम तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही, मी तुम्हाला सेपरेट करून देतोय. कुठल्याही पुस्तकात तुम्हाला पिस्टन रिंग्स किंवा अशा पद्धतीने सिलेंडर वगैरे दिसणार नाही. हा तुम्हाला ऍक्च्युअल व्ह्यू देण्यासाठी केलेला आहे. असा सिलेंडर 4 वेळा रिपीट करायचा. लक्षात घ्या, इथली पोझिशन, सक्शन स्ट्रोकच्या पिस्टनची पोझिशन आणि पॉवर स्ट्रोकच्या पिस्टनची पोझिशन सेम ठेवा. कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या पिस्टनची पोझिशन आणि एक्झॉस्ट स्ट्रोकच्या पिस्टनची पोझिशन सेम ठेवा. क्रँक 180 डिग्रीमध्ये बरोबर चेंज दाखवायचा. इथे जर असा क्रँक असेल तुमचा तर पलीकडे बरोबर 180 डिग्री इकडे येईल. म्हणजे पहिला क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट, पहिला क्वाड्रंट, तिसरा क्वाड्रंट, डायमेट्रिकली बरोबर 180 डिग्रीत अपोजिट मारायचे. डायग्राम तुमचं सगळं परफेक्ट डिस्क्रिप्शन सांगते की तुम्हाला काय कळलेलं आहे. सो डायग्राम परफेक्ट काढा. यानंतरचा आपला पुढचा जो पार्ट असेल तो व्हॉल टायमिंग डायग्रामवर असेल. व्हॉल टायमिंग डायग्राम समजून घ्या, तेव्हा जाऊन तुम्हाला इंडिकेटर डायग्राम कळेल. आय होप तुम्हाला हे डिस्क्रिप्शन आवडलं असेल. बघा, समजून घ्या आणि अजून त्यात नवीन नवीन आता तुम्हाला इंटरेस्ट वाढतोय का ते बघा. थँक्यू.